खेळ हा जिंकायचाच असतो असं काही नसतं, पण पराजयाचीही इतिहासात नोंद होते. फक्त इतकंच, संघर्षात दम असला पाहिजे. असं कोणतं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरून जाईल. सुधारणा ही मनातूनच झाली पाहिजे. नुसते नियम करून सुधारणा कधीच होणार नाही. अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यासाठी प्रार्थना करणं ही खऱ्या नात्याची लक्षणं आहेत. माणसाच्या आयुष्याचा तमाशा करणारे किंवा खेळ करणारे लांबचे नसतात. हे सगळे कलाकार आपल्या जवळचेच असतात. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते, पण असत्य हे असे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. मोरपंखात रंगांची गुंतागुंत असली तरी त्यांच्यासारखं अप्रतिम सौंदर्य त्यांच्याकडेच असतं. आयुष्याचंही असंच असतं. सुख, दुःख, प्रेम, द्वेष, ममता आणि आपुलकी अशा अनेक धाग्यांची गुंतागुंत असूनही ते खूप सुंदरच असतं. फक्त जीवनात वेगवेगळे रंग भरून मनसोक्त जगण्याची कला अवगत असली पाहिजे. ज्यांना आपल्यावर कोणीतरी विजय मिळवेल याचं भय असतं, त्यांचा पराजय निश्चित असतो. जीवनातील कठीण प्रसंग हे आपलं नुकसान करण्यासाठी येत नसतात, तर आपल्या मनात असलेली शक्ती आणि सामर्थ्य यांना उत्तेजित करून यश प्राप्त करण्यासाठी येत असतात. गंमत बघा ना, मुक्याला बोलावंसं वाटतं, बहिऱ्याला ऐकावंसं वाटतं, आंधळ्याला बघावंसं वाटतं आणि हे सगळं ज्याच्याकडे आहे त्याला मात्र शांत बसावं वाटतं. दुधाला दुखावलं तर दही बनतं, दह्याला त्रास दिला तर लोणी बनतं, लोणी तापवलं तर तूप बनतं. दुधापेक्षा महाग दही, दह्यापेक्षा महाग लोणी, लोण्यापेक्षा महाग तूप असतं, पण सर्वांचा रंग एकच असतो, पांढरा. याचाच अर्थ वारंवार संकट येऊन सुद्धा जी व्यक्ती आपला रंग बदलत नाही, समाजात त्यांचीच किंमत वाढत असते. कोसळण्यातही एक लय असते, ते पावसाच्या थेंबाकडून शिकावं. आपटण्यातही किती मजा असते, ते समुद्राच्या लाटांकडून शिकावं. संपण्यातही मोठं समाधान असतं, ते अगरबत्तीच्या राखेकडून शिकावं. कर्तृत्वाचा शेवटही सुंदर असू शकतो, ते मावळणाऱ्या सूर्याकडून शिकावं. मदत ही खूप महाग गोष्ट आहे, याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका, कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात. हात कितीही लांब पसरले तरी हवं ते हाती लागेलच असे नसते. करार असतात काही या आयुष्याचे, निमूटपणे सहन करायचे. समाधान शोधताना इतरांच्या आनंदाला ठेच लागू नये याची जाणीव झाली की आपली वाटचाल परिपक्वतेकडे चाललीये हे निश्चित समजावं. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव जीवनात अनुभवणं खूप गरजेचं आहे, कारण त्याशिवाय आपल्याला समजत नाही आपल्यासाठी काय आणि कोण योग्य आहे. एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात, फक्त त्यांना कोणी समजून घेणारं नसतं. एकदा फूल फांदीवरून गळून पडलं की ते पुन्हा फांदीवर चिकटत नाही, पण फांदी मजबूत असेल तर त्यावर नवीन फुलं पुन्हा फुलत राहतात. तसेच आपल्या आयुष्यातही हरवलेले क्षण परत कधीच येत नाहीत, पण उत्साह आणि विश्वास असेल तर येणारा प्रत्येक क्षण सुंदर करता येतो. आपल्या आयुष्यात काही व्यक्ती सुगंधी अत्तराच्या कुपीसारख्या असतात.
त्या आपल्या जवळ असोत किंवा नसोत, त्यांच्या आठवणींचा सुगंध सदैव आपल्या आयुष्यात दरवळत राहतो.